नमस्कार मंडळी. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्या प्रत्येकाच्या हक्कांशी जोडलेली आहे. ही गोष्ट आहे कायद्याच्या ताकदीची आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या शक्तीची. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे विश्लेषण खास आपल्यासाठी. जरा विचार करा, आपल्या सोसायटीमध्ये निवडणुका होतात. आपण मतदान करून आपल्या लोकांना निवडून देतो आणि एक दिवस अचानक कोणीतरी सरकारी अधिकारी येतो आणि संपूर्ण कमिटीलाच बरखास्त करून टाकतो. काय होईल अशा वेळी? पण अशा वेळेस अजिबात घाबरून जायचं नाही, कारण आपला कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. चला तर मग समजून घेऊयात की हा कायदा आपलं संरक्षण नेमकं करतो तरी कसा. तर ही गोष्ट सुरू होते मुंबईच्या वांद्रे भागातल्या एका खऱ्याखुऱ्या घटनेपासून. केसचं नाव आहे हरीश अरोरा विरुद्ध उपनिबंधक सहकारी संस्था. ऐकायला जरी ही एका सोसायटीची गोष्ट वाटत असली तरी यात आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा धडा आहे. तर झालं असं की या सोसायटीचा कारभार अगदी आपल्या सगळ्यांच्या सोसायट्यांसारखाच सदस्यांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या एका मॅनेजिंग कमिटीमार्फत सुरू होता. ही कमिटी म्हणजे तिथल्या लोकांच्या मताचा, त्यांच्या इच्छेचा एक आरसाच होती. पण मग अचानक एका सरकारी सहीने सगळं चित्रच पालटून टाकलं. सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी एक आदेश काढला आणि त्या निवडून आलेल्या संपूर्ण कमिटीला तब्बल 6 वर्षांसाठी अपात्र ठरवलं. समिती तर गेली, पण त्यांच्या जागी आला कोण? तर एक बाहेरचा माणूस ज्याला प्रशासक म्हणून नेमलं गेलं. याचा सरळ अर्थ काय होता की लोकांनी निवडून दिलेलं सरकार गेलं आणि अधिकाऱ्यांची राजवट सुरू झाली. पण खरा प्रश्न हा होता की हे सगळं कायदेशीर होतं का? त्या निवडून आलेल्या कमिटीने हार मानली नाही. त्यांनी या निर्णयाला थेट मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आणि इथूनच सुरू झाला लोकशाही हक्क आणि प्रशासकीय अधिकारांमधला खरा संघर्ष. आता कोर्टाने या केसचा छडा लावण्यासाठी एक भन्नाट कायदेशीर संकल्पना वापरली. ती म्हणजे कॉलरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. याचा अर्थ खूपच गंभीर आणि इंटरेस्टिंग आहे. बघा, हा शब्द खूप क्लिष्ट वाटतो, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. असं समजा की तुम्हाला घराची चावी दिलीये घराचं रक्षण करायला, पण तुम्ही तीच चावी वापरून घरातल्या मालकांनाच बाहेर काढता आणि कुलूप लावता. म्हणजे काय? वरवर पाहता तुम्ही चावीच वापरली, जी कायदेशीर आहे, पण तुमचा उद्देश, तुमचा हेतू पूर्णपणे चुकीचा होता. यालाच म्हणतात कॉलरेबल एक्सरसाइज ऑफ पॉवर. आता हे बघा, इथे कायदेशीर कृती आणि रंगीत कृती म्हणजे काय यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एखादी गोष्ट वरवर तर कायदेशीर दिसेल, पण तिचा खरा हेतू जर कोणाला तरी फायदा पोचवणं, नियम धाब्यावर बसवणं आणि पक्षपातीपणा करणं असेल तर ती कृती बेकायदेशीरच ठरते. यावर मुंबई हायकोर्टाने जे निरीक्षण नोंदवले ते तर खूपच महत्वाचं आहे. कोर्टाने म्हटलं, बाहेरच्या व्यक्तीची प्रशासक म्हणून घाईघाईने केलेली नेमणूक हेच दाखवते की निवडून आलेल्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत हटवण्याचा डाव आधीच ठरला होता. यातून कायद्यातील द्वेष म्हणजेच मॅलिस इन लॉ सिद्ध होतो. आणि मॅलिस इन लॉ म्हणजे काय? तर अधिकाराचा चुकीच्या हेतूसाठी वापर करणं. तर कोर्टाने हा आदेश नक्की का रद्द केला? त्याची 4 मुख्य कारणं होती. 1. समितीला काही कल्पनाच दिली नाही. नैसर्गिक न्यायाचं थेट उल्लंघन. 2. एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी काही ठोस कारणच दिली नाहीत. 3. हा तर अधिकारांचा सरळ मनमानीपणा होता. आणि 4थं आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही सगळी कारवाई सोसायटीतल्याच एका गटाला फायदा देण्यासाठी केली होती. आता आपण आपल्या कायदेशीर शस्त्रागारातली पहिली ढाल बघूया. ही ढाल दिली आहे खुद सुप्रीम कोर्टाने. आणि हा एक ऐतिहासिक निकाल आहे, जो सरकारी अधिकाऱ्यांनी कसं वागावं याची नियमावलीच देतो. याला म्हणतात धवन सिद्धांत. ही गोष्ट आहे 1993 सालची, युनियन ऑफ इंडिया विरुद्ध के धवन केस. यात एक खूप मोठा प्रश्न विचारला गेला होता की सरकारी अधिकारी त्यांच्या निर्णयांसाठी जबाबदार असतात की नाही. आणि सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलं, हो, नक्कीच असतात. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांसाठी 6 नियमच घालून दिले. म्हणजे जर अधिकारी चुकीच्या हेतूने वागला, निष्काळजीपणा केला, पदाला न शोभणारं वागला, नियम पाळले नाहीत, कोणाची तरी बाजू घेतली किंवा भ्रष्टाचाराने प्रेरित होऊन काम केलं, तर त्याच्यावर कारवाई होणारच. आणि आता बघा, हेच नियम आपल्या हरीश अरोरा केसमध्ये कसे लागू झाले. हायकोर्टाला स्पष्ट दिसलं की उपनिबंधकांनी नियम क्रमांक 4 म्हणजे निष्काळजीपणा आणि नियम क्रमांक 5 म्हणजे एका गटाला फायदा देणं या दोन्हीचं उल्लंघन केलंय. पाहिलं कायदा कसा एकमेकांशी जोडलेला असतो. चला
आता बघूया आपली दुसरी कायदेशीर ढाल. ही आहे सुप्रीम कोर्टाची कला भारती तत्वप्रणाली. ही प्रामाणिक प्रशासनावर शिक्कामोर्तब करते आणि धवान सिद्धांताला अजून बळ देते. या केसचं नाव आहे कला भारती ॲडव्हर्टायझिंग विरुद्ध हेमंत विमलनाथ नारिचानिया. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने मॅलिस इन लॉ म्हणजे नक्की काय हे अगदी सोपं करून सांगितलंय. म्हणजे बघा, एखाद्या अधिकाऱ्याने लाच घेतली नाही किंवा त्याची वैयक्तिक दुश्मनी नाही, तरीही तो अधिकाराचा गैरवापर करू शकतो, हे या निकालाने स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाची व्याख्या बघा, किती सोपी आणि सरळ आहे. जेव्हा एखादं काम कायदेशीर कारणाशिवाय किंवा चुकीच्या हेतूने केलं जातं, तेव्हा कायदेशीर द्वेष घडतो. याचा सरळ अर्थ आहे की अधिकाऱ्याचा हेतू, त्याची नियत साफ पाहिजे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? या केसमध्ये जो विजय मिळाला, त्यातून प्रत्येक नागरिकाने काय शिकलं पाहिजे ते आता आपण पाहूया. आणि अखेर काय झालं? विजय सत्याचा आणि लोकशाहीचा झाला. मुंबई हायकोर्टाने तो बेकायदेशीर आदेश रद्दबातल ठरवला. निवडून आलेल्या समितीला सन्मानाने परत कामावर रुजू केलं. आणि इतकंच नाही, तर त्या चुकीच्या अधिकाऱ्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले. तर या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. प्रशासक नेमणं हे काही साधी गोष्ट नाही, तो एक अपवाद आहे. 2. निवडून आलेल्या समितीला असं कोणीही उठून हटवू शकत नाही, त्याची कायदेशीर प्रक्रिया असते. 3. सोसायटीमध्ये लोकांचा कौलच सगळ्यात मोठा असतो. 4. अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीतच राहावं लागतं. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, मनमानी कारभाराला जाब विचारणं हा आपला हक्क आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या सहकारी संस्थेचं लोकशाही टिकवून ठेवणं हे आपलं मूलभूत हक्क आणि कर्तव्य दोन्ही आहे. आणि यासाठी ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट काम करत आहे. आणि जाता जाता एक वाक्य कायम लक्षात ठेवा, जे आपल्याला नेहमीच बळ देईल. कायदा जाणणारा नागरिक कधीही घाबरत नाही. म्हणून जागरूक रहा, आपले हक्क ओळखा आणि आपल्या लोकशाही संस्थांचं रक्षण करा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.